मुंबई महापालिकेच्या अभियंता भरतीमध्ये मोठा घोटाळा झालाय। काय आहे हा घोटाळा जाणून घेऊयात बातमी 60 सेकंदात। नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। शेवटी बीएमसी मध्ये घोटाळा झालेलाच आहे। या ठिकाणी अभियंताचा या ठिकाणी 25 फेब्रुवारीला पेपर होता गट अ मधला, तर त्याचा पेपर जो आहे तो 19 फेब्रुवारीलाच या ठिकाणी फुटलेला आहे आणि त्याचे जे पैसे आहेत ते कोट्यवधींचा घोटाळा करून या ठिकाणी ते अभियंत्यांनीच लाटलेले आहेत। याचे आरोप जे आहेत ते या ठिकाणी मनसे अधिकाऱ्यांनी केलेले आहेत। तर बघूया ती न्यूज काय। त्याआधी तुम्ही जर या ठिकाणी समाज कल्याण किंवा बीएमसीचं जे आहे कनिष्ठ अभियंता किंवा दुय्यम अभियंताचा यांचा पेपर देत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी अर्थसंकल्प जो आहे तो मी या ठिकाणी मराठीमध्ये तुम्ही सांगितलेला आहे। त्याचे 4 ते 5 क्वेश्चन हे प्रत्येक पेपर मध्येच पडत राहतात, तर तुम्ही तो पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्या। या ठिकाणी तो तुमच्या कामी येणार आहे पूर्ण वर्षभर। त्यानंतर तुम्ही जर जनरल नॉलेज जीके जीएस आणि ॲप्टिट्यूड साठी असाल बघत तर चॅनल वरती या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे। चला तर बघूया ती बातमी काय आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेत अ गटाच्या अभियंता भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केलाय। 25 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली, मात्र त्यापूर्वीच म्हणजे 19 फेब्रुवारीला हा पेपर लीक झाला होता। या पेपरची चक्क विक्री करण्यात आली असून कोट्यवधी रुपये महापालिका अधिकाऱ्यांच्या खिशात गेल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्यामुळे या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यवधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे। मनसेनं खळबळजनक आरोप केल्यामुळे आता ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि पुन्हा परीक्षा होणार का याची उत्सुकता आहे। तर मंडळी, अशा प्रकारे ही बातमी तुम्ही बघितलेली असेल। त्याच्यामध्ये बघा, जो अभियंताचा पेपर होता तो होता 25 फेब्रुवारीला आणि या ठिकाणी 19 फेब्रुवारीला त्याचा क्वेश्चन पेपर जो आहे तो फुटलेला आहे। जे पैसे आहेत कोट्यवधीचे ते बीएमसीच्या अधिकाऱ्यांनीच खाल्लेले आहेत असं या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे। तर बघूया त्याच्या बाबतीत सरकार काय करत आहे आता। आणि जे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंत्यांचे पेपर होते या ठिकाणी 9 फेब्रुवारीला जो पेपर झालेला आहे त्यांच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हॉल तिकीट आलेले नाहीयेत। त्या वाचून ते विद्यार्थी या ठिकाणी वंचित राहिले एक्झाम देण्यासाठी। विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी हा पण एक घोटाळा असू शकतो का? याच्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।